आज आपण परत एकदा लिंग या संकल्पनेला पाहूया. लिंग ही काय आहे तर एक जैविक संकल्पना आहे, बायोलॉजिकल कॉन्सेप्ट. इंग्रजीमध्ये लिंगाला सेक्स हा शब्द वापरला जातो, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष अशा दोन लिंगांचा समावेश केलेला आहे. एक लिंग काय आहे तर स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही आणखीन एक लिंग असतं समाजामध्ये, ज्याला आपण नपुसक लिंग असं म्हणतो. पण नपुसक लिंग हे काय आहे तर समाजातले अपवाद आहेत. आणि जास्तीत जास्त आपल्याला काय दिसतं तर लिंग ही प्रामुख्यानं दोन वर्गामध्ये विभाजित झालेला ही संकल्पना दिसते. यामध्ये मग स्त्री आणि पुरुष प्रामुख्याने यांनाच गृहीत धरलं जातं, तर आपण तिसऱ्या लिंगाचा तितकासा विचार करत नाही. या ठिकाणी आपण प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांचा विचार करणार आहोत. तर जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून लिंग ही संकल्पना स्त्री पुरुष अशी आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा अर्थ वेगळा असा घेतला जातो. तर आज आपण जीवशास्त्र काय सांगतं किंवा जैविक शास्त्रानुसार लिंग ह्या संकल्पनेला ते कसं एक्सप्लेन करतात. लिंग काय आहे तर स्त्री आणि पुरुष हे दोन, पण दोन्हीमध्ये काय आहे तर समानता आहे. मग आज आपण काय करूया तर समानतेचे घटक आणि असमानतेचे घटक लिंगाच्या संदर्भात असलेले, की ज्याचा आधार घेऊन सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये नंतर मग काय केलं जातं, एकाला श्रेष्ठ मानलं जातं आणि एकाला कनिष्ठ मानलं जातं. तर असं श्रेष्ठ आणि कनिष्ठतेमुळे समाजामध्ये जे काही प्रश्न स्त्रियांच्या संदर्भात उद्भवलेले आहेत, प्रामुख्याने त्या अभ्यासाकडं आपलं लक्ष वेधवण्याचं काम लिंग आणि लिंगभाव या संकल्पनेच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण आता सगळे जगाच्या लक्षात आलेलं आहे की लोकसंख्येचा हा अर्धा भाग जो आहे, अर्धा भाग कोण आहे तर स्त्री आहेत. निसर्गाने या पृथ्वीची रचना करत असताना 50% स्त्री आणि 50% पुरुष अशी गृहीत धरून सर्व नरमादीची निर्मिती ह्या पृथ्वी तलावावर केलेली आहे. म्हणजे दोन्ही घटक कसे आहेत, ह्या जीवसृष्टीला चालवण्याच्या दृष्टिकोनातून परस्परावलंबी आहेत. त्याच्यामध्ये श्रेष्ठ नाही कुणी आणि कनिष्ठही कुणी नाही. पण या लिंगामधली जी असमानता आहे त्या असमानतेला भेद असं मानलं गेलेलं आहे आणि त्याला मग वेगवेगळे आधार देऊन हा भेद समाजामध्ये रुजवला गेलेला आहे. तर जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण आज भेद पाहणार आहोत. आणि समाजात हा जो लिंगभेद आहे, लिंगभाव आहे, याला प्रामुख्यानं जैविक घटक जबाबदार आहे असं समाज मानतो. समाज काय म्हणतो तर स्त्री पुरुषांमध्ये आम्ही भेद निर्माण केलेला नाही, तो निसर्गाने निर्माण केलेला आहे. याचं समर्थन लिंग समानतेविषयक सिद्धांत देखील करतात. परंतु निसर्गाने केलेल्या सूक्ष्म प्रकारच्या आधारे लिंगभेद केला जातो. तसेच स्त्री पुरुषांकडे केवळ एक जैविक घटक म्हणून पाहिले जात नाही, तर जैविक फरकाचा आधार घेऊन त्यांना विषम वागणूक दिली जाते, म्हणजे भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते. यामागे पुरुषप्रधान संस्कृतीचा वैचारिक दृष्टिकोन आहे. जेव्हा जैविक घटकाचा विचार केला जातो तेव्हा काही प्रमाणात स्त्री पुरुष समानता तर काही प्रमाणामध्ये आपल्याला विषमता दिसून येते. या समानतेच्या किंवा विषमतेच्या आधारे लिंगभेद केला जातो, ज्यामुळे समाजामध्ये दैनंदिन जीवनात आपल्याला लिंगभेद पाहावयास मिळतो. लिंगभेदाकरिता समानता आणि विषमता लक्षात घेतली जाते. जैविकदृष्ट्या स्त्री पुरुषामध्ये कोणकोणती समानता आहे आणि फरक आहे हा आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. पण याच्यामधला जो फरक आहे स्त्री पुरुषांच्या शरीरातला, हा प्रामुख्यानं लक्षात घेतला जातो. तिकडं म्हणजे सगळ्यांचं लक्ष असतं. पण जी समानता आहे त्या समानतेच्या घटकाकडे कुणी लक्ष देत नाही. आणि जी काही स्त्री पुरुषांच्या शरीरामधला फरक आहे हा भेद नाही, हा फरक हा शब्दांचा खेळ आहे सगळा, आहे की नाही. म्हणजे फरक आहे स्त्री पुरुषांच्या शरीररचनेमध्ये आणि तो का आहे तर बायोलॉजिकली तो आवश्यक आहे. जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून, प्रजोत्पादन कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा भेद किंवा हा जो फरक आहे हा आवश्यक आहे. आणि हा
हा फरक जो निर्माण केलेला आहे तो निसर्गाने निर्माण केलेला आहे आणि तो फरक नाही, तो भेद नाही, तर ते परस्परावलंबित्व आहे, है ना. दोघंही काय आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. एकमेकांशिवाय ते एका नवीन जीवाची निर्मिती करू शकत नाहीत. याचा अर्थ असा होतो की दोन्हीही घटक तितकेच महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग या प्रजोत्पादन कार्यामध्ये जर दोन्ही घटक तितकेच महत्त्वाचे आहेत तर मग श्रेष्ठ आणि कनिष्ठतेचा प्रश्न निर्माण होत नाही. तर इथं आपण प्रामुख्यानं आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की स्त्री पुरुषातला काय समानता आहे. स्त्री पुरुषातली म्हणजे त्यांच्या लिंगामध्ये कोणत्या दृष्टिकोनातून समानता आहे. आता आपण जैविक समानता पाहूया, म्हणजे शरीरामध्ये असलेल्या समानतेचा भाग, ज्या जैविक घटकांच्या आधारे स्त्री पुरुषामध्ये भेद केला जात नाही. समानतेच्या तत्वानुसार स्त्री पुरुषाचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार केला जातो आणि त्यांच्या आधारे देखील स्त्री पुरुषात विभेदीकरण केले जाते. आता कुठले समानतेचे घटक आहेत स्त्री पुरुषाच्या शरीररचनेमध्ये म्हटलं तर म्हणता येईल आपल्याला बौद्धिक क्षमता, म्हणजे इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी अमंग द मेल अँड फिमेल. काय आहे बरं समानता, तर जीवशास्त्रानुसार स्त्री पुरुषांमधली समानता आहे बौद्धिक क्षमता. दोघांचीही बौद्धिक क्षमता सारखीच आहे असं जीवशास्त्र मानतं, पण समाज तसं मानत नाही. बौद्धिक समतेच्या संदर्भात समाज काय म्हणतो की पुरुष हा इंटलेक्च्युअल आहे, बुद्धिमान आहे, आणि स्त्री काय आहे, स्त्रियांना काय बुद्धी वगैरे नसतं असं मानलं जातं. पण जीवशास्त्र हे मान्य करत नाही. आणि जीवशास्त्र काय आहे तर शास्त्र आहे. शास्त्राच्या चौकटीत 100% बसणारं शास्त्र आहे ते. आणि समाज जे म्हणतो ते काही शास्त्र वगैरे त्याच्यामागे काहीही नाही, फक्त त्या काही सामाजिक धारणा ह्या समाजामध्ये रुजवल्या गेलेल्या आहेत की ज्या कोणी शास्त्रीय दृष्टिकोनातून पडताळलेल्या नाहीत. केवळ मागचे म्हणतात म्हणून पुढचे म्हणतात असा आपल्याला त्यामागे विचार असलेला दिसून येतो. बौद्धिक क्षमतेच्या संदर्भात जर आपण विचार केला किंवा निसर्गता जर विचार केला तर स्त्री पुरुषांची बौद्धिक क्षमता ही समान आहे. स्त्री पुरुषामध्ये कोणाचा बौद्धिक स्तर हा कमी असू शकतो किंवा जास्तही असू शकतो. तसा तो पुरुषांमध्ये पण असतो आणि स्त्रियांमध्ये पण असतो. आता सपोज एकच भाऊ आहेत, एका आईच्या पोटी जन्मलेले 4 भाऊ असतील तर त्यांचा बौद्धिक स्तर हा समान असू शकत नाही. कुणी कमी कुणी जास्त त्या भावंडांमध्ये असू शकतं. तसं स्त्रियांच्या संदर्भातही तसंच आहे. 4 बहिणी असतील तर त्यांचाही बौद्धिक स्तर कमी हा जास्त असू शकतो. परंतु याविषयीच्या मतभेदासाठी कोणताही मूळ आधार नाही. समाजात स्त्रियांची बौद्धिक क्षमता कमी, पुरुषांची बौद्धिक क्षमता जास्त असे मानले जाते. परंतु जैविक दृष्टिकोनातून हा भेद योग्य वाटत नाही. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे सिद्ध झाले आहे की ही धारणा चुकीची आहे. स्त्री पुरुषांची बौद्धिक पातळी ही समान आहे. म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही. जर आपण हा जो जीवशास्त्रामधला विचार आहे की दोघांची बौद्धिक पातळी क्षमता समान आहे, शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण त्याची पडताळणी करू शकतो. मग कशी करायची पडताळणी, तर आपण संशोधन पद्धतीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहोत. पडताळणी कशी केली पाहिजे है ना. खरं वास्तव काय आहे, त्या वास्तवतेला कसं समाजासमोर आणलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला अनेक समाजामध्ये उदाहरणं घेता येतील. आपल्या निरीक्षणातून आपल्याला सिद्ध करता येतं की स्त्री पुरुष कोणत्याही अर्थाने कमी नाहीत, तर ते समान आहेत. सध्याचे जे आपण शैक्षणिक क्षेत्रातले निकाल पाहतो तर तिथं आपल्याला प्रत्येक क्षेत्र असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स सायन्स, मेडिकल सायन्स असेल, इंजिनिअरिंग, तर बहुतेक ठिकाणी आज मुली बाजी मारत असलेल्या दिसतात आपल्याला. अगदी खेळामध्ये सुद्धा मुली बाजी मारत असलेलं दिसतात. तर मग आपल्याला असं कसं म्हणता येईल की स्त्री म्हणजे तिची बौद्धिक क्षमता कमी आहे. जर आपण 10वी-12चे निकाल पाहतो, डिग्रीचे पाहतो किंवा कोणतंही जर उदाहरण घेतलं तर आपल्याला काय दिसतं की स्त्रियांची बौद्धिक क्षमता ही कुठल्याही दृष्टिकोनातून कमी नाही. आणि स्त्रियांनी हे स्वतः
स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. अशी जर बौद्धिक क्षमता स्त्रियांची कमी असती तर आज स्त्रिया ह्या अवकाशातलं संशोधन करू शकल्या नसत्या. जसं आपण बघितलं की कल्पना चावला ह्या अवकाशामध्ये संशोधन करायला गेल्या आणि तिथं म्हणजे त्या संशोधनासाठी त्यांनी स्वतःचा जीवसुद्धा गमावलेला आहे. यानंतरचं उदाहरण आपल्याला सांगता येईल भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांचं आहे ना. सुनीता विल्यम्स देखील यांनी देखील काय 6 महिने स्पेसमध्ये अवकाशामध्ये राहून संशोधन पुरुषांसारखं त्या तिथं राहिलेल्या आहेत. म्हणजे तितकी हिंमत त्याने बाळगलेली आहे त्या ठिकाणी. त्याने संशोधन केलेलं आहे आणि त्यामुळं मग आपल्याला असं कसं म्हणता येईल की स्त्रिया ह्या कमी आहेत बौद्धिक दृष्टिकोनातून. जर त्या बौद्धिक दृष्टिकोनातून कमी असत्या तर आज ज्या विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांचा शिरकाव झालेला आहे तिथं त्या आपल्याला दिसल्या नसत्या. आणि हे जे काही समाजातलं आजचं चित्र आहे हे आपल्याला काय सांगतं की बौद्धिक क्षमता ही कोणाचीही कमी नाही. ही घटना सिद्ध करते आज की काय आहे, जो आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून जो भेदभाव निर्माण केलेला आहे हा कसा आहे, चुकीचा आहे, हे ह्या घटनामधून सिद्ध होत असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा आपण दुसरा मुद्दा पाहूया, भावनिक क्षमता. इमोशनल कॅपॅसिटी. म्हणजे दोघांचीही भावनिक क्षमतामध्ये सुद्धा फरक असतो असं समाज मानतो, पण जीवशास्त्र मात्र ते मानत नाही. जीवशास्त्र काय म्हणतं तर दोघांची भावनिक क्षमता समान पातळीवर आहे. निसर्गाचा जर विचार केला तर स्त्री पुरुषांची बौद्धिक क्षमता कमी, स्त्री पुरुषांची बौद्धिक क्षमता ही समान आहे. स्त्री पुरुषांमध्ये कोणाचा स्तर कमी कोणाचा जास्त असतो, परंतु याविषयी मतभेदासाठी कोणताही मूळ आधार नाही आहे ना. तर जीवशास्त्राने तर सिद्ध केलेलं आहे की कोणीही कमी नाही, दोघीही सारखेच आहेत, समान आहेत. आणि जो काही भेद आहे असं जे काही मानलं जातं तर ते आजच्या घटनांवरून आपल्याला काय दिसतं की ही जी धारणा आहे समाजामध्ये ती जी रुजलेली आहे ती कशी आहे, चुकीची आहे. आणि आजच्या सामाजिक घटनेने ह्या धारणेला चुकीचं ठरवलेलं दिसून येतं. पण समाजात मात्र स्त्रियांचा बौद्धिक क्षमता कमी मानली जाते, पुरुषांची जास्त समजली जाते. जैविक दृष्टिकोनातून विचार केला तर असं आपल्याला दिसत नाही. भावनिक क्षमता जशी बौद्धिक क्षमतेमध्ये स्त्री पुरुष समान आहेत तसे भावनिक क्षमतासुद्धा दोघांची सारखीच आहे. स्त्रिया खूप भावनाशील असतात असं म्हटलं जातं आणि पुरुष काय असतात, कणखर मनाचे असतात आहे ना. त्यांच्या काही तेवढ्या भावना व्यक्त होत नाहीत. त्यांना कुठलं दुःख झालं तर त्यांना दुःख होत नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही, त्यांना असा राग येत नाही जास्त असं. म्हणजे असं पुरुषांच्या संदर्भात म्हटलं जातं. आणि स्त्रियांच्या संदर्भात काय म्हटलं जातं की स्त्रिया ह्या मुळूमुळू रडतात, त्यांना खूप रडायला येतं, त्यांना त्यांच्या भावनावर नियंत्रण ठेवता येत नाही है ना. तर ही निरर्थक धारणा आहे. स्त्रियांपेक्षा पुरुष कमी भावनिक असतात अशी धारणा आहे. स्त्रिया अधिक भावनेशील असतात, परंतु निसर्गामध्ये मात्र दोघांमध्ये भावनिक क्षमता ही समान असते. आणि त्यामुळे भावनिक क्षमतेच्या संदर्भात लिंगभेद करणं हा योग्य नाही. तसे पुरुषसुद्धा भावनाशील असतात, पुरुषांना पण रडता येतं आहे ना. कितीतरी म्हणजे रडतातसुद्धा, असे मुळूमुळू रडतातसुद्धा पुरुषसुद्धा. म्हणजे भावना त्यांनाही आहेत, भावना हीन आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. सुख दुःख असेल, राग असेल, मदमत्सर असेल तर पुरुषसुद्धा वेळप्रसंगी तिथं व्यक्त होत असतात. केवळ काही पुरुष हे आपल्या अशा भावनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये यशस्वी होत असतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की ते भावनाशील नाहीत, तर ते सुद्धा काय आहेत, स्त्रियांसारखे भावनाशील असतात है ना. तर पुढची आपण समानता पाहूया स्त्री पुरुषांची. ती आहे आपली लैंगिक गरजांची पूर्तता. स्त्री पुरुष दोघांनाही लैंगिक गरजा ह्या समान आहेत. पुरुषांची जास्त आहे, स्त्रियांची कमी आहे असं काही नसतं. दोघांनाही काय आहे, त्याची गरज तितकीच आहे, कारण ती काय आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे. स्त्री पुरुषामध्ये ती समानतेने आढळते. अन्न आणि पाणी यासारखीच ती गरज आहे. अत्यंत आवश्यक गरज ती मानली जाते आणि ती गरज जर भागली नाही तर मानसिक विकृती ही दोघांमध्येही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्त्री पुरुषांमध्ये कामवासनेच्या संदर्भात समानता आढळून येते. दोघांनाही त्याची गरज असते आणि निसर्गतः लैंगिक गरजांची पूर्तता करणे अनिवार्य आहे आणि गरजेचे आहे आणि ते स्त्री पुरुष करतात देखील.
म्हणून त्या दोघांमध्ये ह्या दृष्टिकोनातून किंवा लैंगिक गरजेच्या संदर्भात भेद आहे असं जीवशास्त्र मानत नाही. आणि समाजात जर आपण निरीक्षण केलं तर आपल्यालाही ही समानता लक्षात येते. 5वी समानता आहे ज्ञानेंद्रियातली समानता. स्त्री व पुरुषातील ज्ञानेंद्रियात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. ज्ञानेंद्रिय देखील समान आहेत, परंतु जे ज्ञानेंद्रियामध्ये समानता आहे तिकडं आपलं लक्ष नाही, तर आपण विषमतेवर लक्ष केंद्रित करत असतो आणि त्यावरून स्त्री पुरुषांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आता ज्ञानेंद्रियांमधली समानता कोणती आहे, तर आपले नाक, डोळे, त्यानंतर कान, आपलं तोंड आहे, जीभ आहे, ही स्पर्श ज्ञान आहे, हे सगळं काय समान आहे ना. स्त्री पुरुष कानानेच ऐकतात, डोळ्यानेच पाहतात, नाकाने श्वास घेतात सोडतात, तोंडाने खातात पितात, जिभेने सगळ्यांना चव कळते आणि त्वचेद्वारे सगळेच स्पर्शाचा अनुभव घेत असतात. गरम काय आहे, थंड काय आहे, तिखट वगैरे ह्याची जाणीव आपल्याला त्वचेला दोघांना समानतेच्या तत्वावर होत असते. असं दिसतं का आपल्याला की पुरुषांना डोळ्यांनी पण दिसतं आणि कानाने पण दिसतं, असं काय दिसतं का कधी आपल्याला? अशा असामान्य गोष्टी कधी दिसतात का? नाही. तर काय, दोघांचे हे ज्ञानेंद्रिय त्याच पद्धतीने काम करत असतात आणि त्यांची रचना देखील सारखीच आहे. पण इकडं लक्ष देत नाही आपण. समाज इथे ह्या समानतेकडे लक्ष देत नाही, तर असमानतेकडे. म्हणजे काय आहे, तर स्त्री पुरुषांचे शरीर काय आहेत, वेगवेगळे आहेत, वेगवेगळी रचना आहे असं आपण म्हणत असतो. तर जैविक विषमता, आता ही झाली काय आहे, ज्ञानेंद्रियातली समानता. तर ज्ञानेंद्रियामधली ही समानता आहे आणि शरीरातले जे इतर आपले अवयव आहेत त्यामध्ये पण समानता आहे. फक्त काहीमध्ये मात्र फरक आहे. काही शरीराचे जे अवयव आहेत तर तिथं तेवढा आपल्याला फरक असलेला दिसून येतो. पण ते कसं आहे, तर परस्परावलंबी आहे. परस्पर अवलंबन त्यामध्ये आहे आणि की जे प्रजोत्पादन करायसाठी आवश्यक आहे. आता आपण समानता बघितली लिंगाच्या संदर्भातली. यानंतर आपण जैविक विषमता पाहूया. म्हणजे लिंगामध्ये कुठली विषमता आहे. which is the difference between male and female. It means biological differences between or among male and female. विषमता स्त्री पुरुषांच्या शरीरात कोणकोणती आहे ती पाहूया. त्या घटकाकडे आपण आता वळूया. ज्या जैविक घटकाच्या आधारे स्त्री पुरुषात भेद केला जातो किंवा सामाजिक पातळीवर विषमता पाळली जाते. लिंगाच्या संदर्भात असलेले जैविक विषमता पाहूया की स्त्री पुरुषांच्या शरीर रचनेमध्ये काय फरक आहे. ज्या जैविक घटकाच्या आधारे स्त्री पुरुषात भेद केला जातो किंवा सामाजिक पातळीवर विषमता पाळली जाते त्यास जैविक विषमता असे म्हटले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रजनन क्षमता म्हणजे या घटकाचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतरचा घटक आहे शरीराची ठेवण. नंतर आहे ऋतुकाळ, ज्याला महावारी किंवा मासिक धर्म, मेन्स्ट्रेशन पिरियड असेही म्हटलं जातं. तसेच शरीररचनेतला भेद, आवाजातली विषमता या काही घटकांचा समावेश होतो. या भिन्नतेच्या आधारे स्त्री पुरुषामध्ये भेद केला जातो. तर विषमतेचे हे 5-6 घटक असलेले आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये आहे प्रजनन क्षमता, शरीराची ठेवण, ऋतुकाळ, महावारी ज्याला म्हटलं जातं, आणि मासिक धर्म किंवा मेन्स्ट्रेशन पिरियड असं म्हटलं जातं, आणि शारीरिक रचनेत असलेला बदल. त्याचबरोबर स्त्री पुरुषांच्या आवाजामध्ये असलेली विषमता. तर ह्या इतके विषमतेचे घटक आहेत आणि या भिन्नतेच्या आधारे स्त्री पुरुषामध्ये भेद केला जातो. तर पहिला आहे घटक शरीररचना. जैविक विषमतेत स्त्री व पुरुषांच्या शरीररचनेत फरक पाहावयास मिळतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे शरीररचना भिन्न असते. म्हणजे पुरुषांचे शरीर कणखर ताठर असते. पुरुषांना दाढी मिशा असतात तर स्त्रियांना नसतात. स्त्रियांमध्ये वक्षस्थळ व त्वचेत कोमलपणा पाहावयास मिळतो.
शरीररचनेची ठेवण हाही जैविक विषमतेचा मूल आधार आहे. या विषमतेला अनुसरूनच स्त्री पुरुषामध्ये विषमतेची भूमिका पाहावयास मिळते, ज्यामुळे सामाजिक स्तरावर लिंगभेदाची मानसिकता तयार होत असते. हो ना, म्हणजे हे जे काही विषमता आपल्याला शरीररचनेमध्ये पाहायला मिळते, ह्या विषमतेला, ह्या फरकालाच काय केलं जातं तर सामाजिक स्तरावर लिंगभेदाची मानसिकता तयार होत असते. लिंगभेद करण्यासाठी कसं होतं, समाजाची मानसिकता तयार होते की काय आहे, स्त्रियांचं शरीर असं आहे, पुरुषांचं असं आहे, त्यामुळे तो काय आहे, मजबूत आहे, तो कणखर आहे, तो असा आहे, तो तसा आहे, स्त्री तशी आहे, अशी आहे. अशा काय होतात तर समाजाच्या मानसिक धारणा या समाजामध्ये लिंगभेदासाठी पूरक अशा तयार होत असताना दिसतात. आता पुढचा मुद्दा बघूया आपण, जैविक विषमतेचा प्रजोत्पादन किंवा प्रजनन ज्याला म्हटलं जातं. तर हा एक महत्त्वाचा फरक म्हणून आपल्याला सांगता येईल. यामध्ये प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादनाचे कार्य जे निसर्गाने दोन्ही स्त्री पुरुषांवरही सोपवलेलं आहे. स्त्रियांची गर्भधारणा हे त्यांचं भिन्नत्व सिद्ध करते. पुरुष गर्भधारणेसाठी या ठिकाणी नाममात्र असलेले दिसून येतात, परंतु प्रजननाच्या संदर्भात किंवा प्रजोत्पादन कार्याच्या संदर्भात निसर्गतः स्त्रियांवर अधिक जबाबदारी असल्याचे दिसून येते. पुरुषांना गर्भधारणा होत नाही आणि या भेदाच्या आधारे स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या दुर्बल समजले जाते आणि सामाजिक पातळीवर लिंगभेद केला जातो. प्रजोत्पादन प्रक्रिया ही स्त्री पुरुषातील प्रमुख जैविक विषमता आहे. मुख्य विषमता काय आहे तर प्रजोत्पादन कार्यामध्ये असलेली विषमता, की ज्यामध्ये स्त्री ही अधिक दिवस गुंतली जाते. पुरुषाची भूमिका या ठिकाणी नाममात्र असलेली दिसून येते आणि त्यामुळे पुरुषांना गर्भधारणा होत नाही आणि स्त्रियांना होते. त्यामुळे स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या दुर्बल समजलं जातं, तर हे चुकीचं आहे. शारीरिकदृष्ट्या जर या ठिकाणी स्त्री जर दुर्बल असती तर गर्भधारणा ही स्त्रियांना मग झालीच नसती, असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे स्त्रीसुद्धा काय आहे तर शारीरिकदृष्ट्या तिच्यामध्ये ती क्षमता आहे की ती आपल्यासारख्या एका जीवाला जन्म देण्याची, त्याचं पालनपोषण आपल्या पोटामध्ये 9 महिने करण्याची क्षमता ही स्त्रियांमध्ये आहे. ही जास्त आहे क्षमता उलट, है ना. आणि त्यामुळे मग इथं हा जैविक भेद पाळणं हे योग्य नाही असं आपल्याला दिसून येतं. तिसरा फरक आहे स्त्री पुरुषांच्या शरीररचनेमधला, तो आहे ऋतुकाळ किंवा मासिक पाळी, जी म्हणजे महिलांना दर महिन्याला हा येत असते आणि यामुळे काय होत असतं तर प्रजोत्पादनाचं कार्य होत असलेलं दिसतं. यामध्ये स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्माण होत असतं आणि त्यामुळे तिला गर्भधारणाही होत असते. जैविक विषमतेचा हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ऋतुकाळ ज्याला म्हटलं जातं, ज्याला माहवारी म्हटलं जातं, ज्याला मेन्स्ट्रुएशन पिरियड असं म्हटलं जातं किंवा मासिक धर्म असा म्हटला जातो, स्त्रियांना येणारी ही मासिक पाळी होय, जी स्त्रियांची प्रजनन क्षमता सिद्ध करत असते. या फरकामुळे देखील स्त्री पुरुषातील जैविक विषमता ही सिद्ध होते. आणि हा जो म्हणजे या काळामध्ये म्हणजे मासिक धर्माच्या काळामध्ये स्त्री बीज फलन न झाल्यामुळं ते शरीराबाहेर पडण्याची ही प्रक्रिया आहे. मासिक धर्म काय आहे तर स्त्री बीजाचं फलन न झाल्यामुळं ती प्रत्येक महिन्याला ते शरीराबाहेर पडत असतं मासिक धर्माच्या माध्यमातून आणि परत मग नवीन एक स्त्री बीज परत तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असते. तर एक प्रकारे म्हणजे ही जी प्रक्रिया आहे आणि ज्यामुळे स्त्रियांना अशुद्ध मानलं जातं, ज्याला विटाळ मानलं जातं, खरं पाहता म्हणजे काय आहे तर हे चुकीचं आहे. अत्यंत चुकीची ही बाब आहे. जो समाज भेद पाळतो, म्हणजे ज्या स्त्रियांचा मासिक धर्म येत नाही, ज्या स्त्रियांची क्षमता नाही किंवा ज्या स्त्रियांच्या शरीराचा हा गुणधर्म नाही, तर त्या स्त्रिया प्रजोत्पादनाचं कार्यसुद्धा करू शकत नाही. आणि ज्या मासिक धर्मामुळे एक नवीन जीव त्या स्त्री बीजामधून जन्माला येत असतो, तर त्याला अशुद्ध मानणं ही समाजाची फार मोठी चुकीची धारणा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पुढचा घटक आहे स्त्री पुरुषांच्या आवाजातली भिन्नता. स्त्री पुरुषांच्या आवाजातील भिन्नता ही जैविक विषमतेत महत्त्वाची भूमिका बजावते. स्त्रियांचा आवाज हा पुरुषाच्या तुलनेमध्ये नाजूक आणि कोमल असतो, आवाजामध्ये धार असते, तर पुरुषांचा आवाज हा घोगरा असतो आणि कर्कश असतो आणि जाड असतो.
त्यांच्या स्वररचनेमध्ये भिन्नता असते. आवाजातील भिन्नतेमुळे देखील स्त्री पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा विभेदीकरणावर आधारित असतो. आवाजातील भिन्नतेस जैविक घटक जबाबदार असतो. त्यामुळे हा घटक लिंगभेदास कारणीभूत आहे. अशा प्रकारे स्त्री पुरुषातील जैविक भेदाचा आधार घेऊन समाजातील लिंगभाव हा सामाजिकरणाच्या माध्यमातून रुजवला जातो हे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपली लिंगाची संकल्पना संपलेली आहे. लिंगाचा आपण अभ्यास केलेला आहे, जिथं आपण काय बघितलं की लिंग काय आहे, जैविक दृष्टिकोनातून स्त्री पुरुष असं मानलं गेलेलं आहे आणि दोन्ही काय आहेत तर समानही आहेत आणि शारीरिक रचनेमध्ये काही भेदही आहेत. हा भेद घेऊन काय केलं जातं तर त्याचा आधार घेऊन सामाजिककरणाच्या माध्यमातून तो रुजवला जातो आणि तिथं मग श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे 2 स्तर समाजामध्ये तयार झालेले आपल्याला दिसून येतात.